नमस्कार. मी ॲडव्होकेट पुष्कर रुईकर आपल्या लॉ विथ पुष्कर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. सगळी माहिती घेत असताना आपण सर्वात आधी मामलतदार अधिनियम 1906 म्हणजे काय याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. मामलतदार अधिनियम 1906 हा एक अशा प्रकारचा कायदा आहे किंवा न्यायाधिकरण आहे की ज्याच्यामध्ये शेतीच्या निगडीत असलेले छोटे छोटे वाद असतात. त्याच्यामध्ये बांध पकडणे, अतिक्रमण, रस्ता अडवणे या संबंधातले जे काही वाद असतात ते या न्यायाधिकरणापुढे ठेवले जातात आणि त्या न्यायाधिकरणाला या वादांवरती अतिशय लवकरात लवकर निर्णय देण्याचे अधिकार या मामलतदार अधिनियम 1906 मध्ये त्यांना दिलेले आहे. मामलतदार अधिनियम 1906 मध्ये आपल्याला या संबंधित वरच्या ज्या काही गोष्टी मी आता सांगितल्या त्याच्यामध्ये जर का आपली काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी अडवणूक होते किंवा आपल्या जागेमध्ये अतिक्रमण होतं किंवा अन्य कोणत्याही गोष्ट जी छोट्या स्वरूपाची आहे, जे आपल्या शेतीच्या निगडीत आपल्यासोबत होत आहे किंवा अन्य व्यक्ती त्या गोष्टीवरून आपल्याला अन्याय करत आहेत, तर आपण त्या मामलेदारांच्या समोर एक साधा ऍप्लिकेशन देऊन त्या संदर्भात आपण दाद मागू शकतो आणि त्याच्यावरती न्यायनिवाडा त्यांच्या समोर करून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्या बाजूने असणारे पुरावे त्यांच्या समोर ठेवल्यानंतर आणि ते त्यांनी समोरच्या व्यक्तीकडचे देखील ते पुरावे तपासून घेतात. त्यानंतर आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी त्या जमिनीचा पंचनामा होतो. जमिनीच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या पडताळल्या जातात आणि त्या पडताळल्यानंतर मामलेदार त्या असलेल्या विषयावरती न्यायनिवाडा देतात. कलम 21 अंतर्गत संपूर्ण या विषयावरती न्यायनिवाडा कसा द्यायचा याची तरतुदी करण्यात आली. अलीकडेच या कलम 21 मध्ये पोट कलम 5 चा समावेश करण्यात आलेला आहे. पोट कलम 5 याच्या अंतर्गत न्यायनिर्णय दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्या न्यायनिवाड्याचा योग्य प्रकारे निर्णय दिल्यानंतर अंमलबजावणी करतेवेळी जर कोणती हरकत घेतली, जर कोणत्या त्याच्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा त्या निर्णयाकडे दुर्लक्षित करून स्वतःची अरेरावी चालू ठेवली तर पोट कलम 5 च्या तरतुदीनुसार आता मामलेदारांना त्याच्यामध्ये पोलीस प्रोटेक्शन देणे आता बंधनकारक करण्यात आले आणि अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे आता त्याच्यामुळे जे काही निर्णय हे मामलेदारांच्या समोर होतील त्याच्या या पोट कलम 5 च्या नावाने समावेश झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्याचा खूप महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा असा त्याच्यामध्ये त्यांना मदत होणार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे मामलेदार अधिनियमाच्या अंतर्गत जे काही तुमच्या गोष्टी येत असतील तर त्या ठिकाणी योग्य प्रकारे योग्य कायद्याच्या सल्ल्याने आणि तुमच्या वकिलांच्या सल्ल्याने ते करून घेणे गरजेचं आहे. तर मामलेदार अधिनियमामध्ये सर्वच गोष्टी येतात का? तर नाही. मामलेदार अधिनियमामध्ये फक्त ठराविक आणि छोट्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या त्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये हाताळू शकतो. त्या व्यतिरिक्त जमिनीचा पोझिशनचा वाद असतो, ताब्याचा वाद असतो, मालकी हक्काचा वाद असतो. याबाबतच्या सक्षम दिवाणी न्यायालयासमोर त्या वादाचा न्यायनिवाडा घ्यावा लागतो. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण त्या न्यायाधिकरणापुढे मांडू शकतो असं नाही. त्यामुळे आपल्याला योग्य सल्ला हा योग्य व्यक्तीकडून घेऊन, योग्य वकिलांकडून तुमच्या घेऊन त्यानंतर तुमच्या प्रश्नाशी, तुमच्या विषयाशी निगडीत असलेला योग्य जो काही त्याच्यामध्ये तरतूद असेल किंवा योग्य जो काही त्याच्यामध्ये न्यायाधिकरण असेल त्याच्यासमोर तो त्या पद्धतीने मांडला जाईल आणि त्यानंतर तुमच्या त्या प्रश्नावरती योग्य प्रकारे न्याय निकाल किंवा संबंधित जे काही योग्य रिलीफ असतील ते मिळवले जातील. मामलेदारांपुढे ज्यावेळेस न्याय निवाडा होत असतो त्यावेळेस जागेचे सातबारे, फेरफार नोंदी, जुन्या सर्वे नंबरचा सातबारा किंवा त्या जागेचे नकाशे, फोटो या सर्व गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्या जातात आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडे असणे आवश्यक असतात. कारण तातडीचे जे काही अडथळे असतात ते दूर करण्यासाठी मामलेदारांच्या समोर आपण एखादी गोष्ट घेऊन गेलो तर या गोष्टीच्या पूर्तता या अतिशय योग्य प्रकारे संबंधित व्यक्तीने, शेतकऱ्यांनी किंवा जमीन मालकाने, जमीनधारकाने ठेवणे गरजेचं आहे. अशा प्रकारे शेतीच्या वापराचे संबंधित जे काही विशिष्ट वाद असतात ते या अधिनियमाखाली प्रामुख्याने आणि प्राधान्याने चालवले जातात आणि त्याच्यावरती न्यायनिवाडे मिळवले जातात. कायदा माहिती असणे हे अतिशय महत्वाचं असतंच, पण योग्य वेळी योग्य कायद्याचा वापर करणे हे तितकं महत्वाचं असतं. त्यामुळे या अधिनियमाचा तुम्ही सर्वांनी तुमच्या अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये नक्की वापर करा असंच माझा तुम्हाला सल्ला राहील. आणि तुमच्या अन्य कोणतेही प्रश्न असतील तर आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्या युट्यूबच्या
कमेंट बॉक्समध्येही तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. अशा प्रकारची जमिनीविषयक अन्य माहिती हवी असल्यास तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या व्यतिरिक्त या व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमचे कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. धन्यवाद.